तुम्हाला तर माहीतच असेल की मी सतत गणपती बाप्पाचे व्हिडिओ टाकत असते, पण आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगणार आहे. ते तुम्हाला माहीत पण असेल, पण आज जेव्हा मला ते कळलं म्हणून मी तुम्हाला आज ते वेगळं समजून सांगणार आहे. बाकीचे व्हिडिओ जर तुम्ही बघाल यूट्यूबवरचे तर ते तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी या भाषेत असणार, पण आज मी तुम्हाला तेच मराठीमध्ये थोड्या वेगळ्या प्रकाराने सांगणार आहे. ते तुम्हाला स्पष्ट भाषेत समजेल. तुम्हाला माहीतच असेल की सर्वात प्रसिद्ध असणारा शो ऐकला तो भयपटावरील असला तर पहिला विचार माझ्या मनात आणि तुमच्या पण मनात येत असेल तो म्हणजे झी हॉरर शो. जेव्हा आपण तो बघतो, तुम्ही बघितला असाल किंवा नसाल, पण तर आज मी तुम्हाला त्याच एका विषयावरील झी हॉरर शोवरून म्हणजेच काय ते सांगणार आहे. झी हॉरर शो ह्याचा पहिला भाग म्हणजे दस्तक समजला जातो. या भागात एकूण 24 भाग होते आणि असे म्हटले जाते की या 24 भागातच झी हॉरर शो हा खूप प्रसिद्ध झाला आणि त्यामुळेच हा प्राईम टाईमला दाखवायला लागला. झी हॉरर शो हा जो शो आहे तो एका वेळेसाठी बंद करण्यात आलेला, कारण लोकांना असे वाटत होते की या शोमुळे प्रत्येकाच्या मनावर वेगवेगळ्या प्रकाराचे येऊ लागले. त्यामुळे त्यांच्या मनावर वेगवेगळ्या प्रकारचे शंका यायला लागले आणि तसेच त्यामुळेच लोकांनी ते बंद करण्यासाठी कोर्टात सुद्धा याचना केली होती. झी हॉरर शो बघितल्यानंतर किती वेळा काही मुलांना किंवा काही माणसांनाही हार्ट अटॅक आणि इतर प्रकारांचे सुद्धा आलेले आणि त्यांच्या मनावर काही वेगळे परिणामसुद्धा होऊ लागलेले. त्यामुळे त्यांना असे वाटत होते की या शोमध्ये दाखवले जाते त्याला अंधश्रद्धा न समजून त्याला खूप मानले लागले, असं की त्यांच्यामध्ये कुठलेही भयपट असे सीन आल्यास दाखवल्यास तर त्यांना असे वाटायचे की ते खरोखरमध्ये घडलेले आहे. झी हॉरर शो अंधश्रद्धेला जास्त पुढाकार देत होते. याच कारणामुळे झी हॉरर शो या मालिकेचं टायमिंग आणि नाव दोन्ही सुद्धा बदलण्यात आले. झी हॉरर शोचं नाव बदलून अनहोनी झालं आणि त्याचा टाईम 9च्या पुढे करण्यात आला, 11 किंवा 11:30ला. या शोचा टायमिंग जसा बदलण्यात आला तसंच याला बघण्याची संख्यासुद्धा नंतर कमी होत गेली आणि शेवटी हा झी हॉरर शो जो आहे तो बंद करण्यात आला. असं जरी असलं तरी झी हॉरर शो बंद झाला असला तरी त्याच्या बरोबरीला अजूनपर्यंत कुठलीही सिरियल नाही. झी हॉरर शो ही एक अशी मालिका होती ती अजून पण जर कोणी बघितली तरी ती तुम्हाला भयपटच वाटते. मान्य आहे की तेव्हा कुठलंही HD स्क्रीन किंवा कुठलं पण HD फुटेज आपल्याला शो करण्यात येत नसलं तरी त्यावेळेला ज्या लोकांकडे जे असलेलं सामान आहे त्यांनी जो शो बनवला त्या शोला अजून पण तुम्ही काय स्पेशल इफेक्ट न देता बघितला तर तुम्हाला तो भयपटच वाटेल.